शहर पोलीस विभागाने घेतली आहे नशेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांची क्लास. नशेचे पदार्थ विक्री करताना आढळल्यास दिला कडक कारवाईचा दम. शहर पोलीस अपडेट सुरू. शहर परिसरामध्ये नशेचे पदार्थ विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची क्लास शहर पोलीस उपायुक्तालय कार्यालयामध्ये सोमवारी लावण्यात आली होती. गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडायचे असेल तर समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करू, नसता कडक कारवाई करू असा दम पोलीस विभागामार्फत या भुरट्या आरोपींना देण्यात आलाय. शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले आणि बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची आज पोलीस आयुक्त आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालय शाळा भरवण्यात आली होती. यावेळी मागील 10 वर्षात ज्यांच्यावरती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी या गुन्हेगारांना यापुढे कायदेशीररित्या अंमली पदार्थाची विक्री करू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. याशिवाय त्यांचं समुपदेशन केलंय. त्याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात आले असल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितलंय. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयामधील जेवढे आपले रेकॉर्डवरील NDPS, त्याच्यामध्ये मग गांजा, चरस, बटन, सिरप असे विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना आम्ही इंट्रॉगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं. त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं. तर त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या सर्वांना समज देण्यात आलेली आहे. आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटी नार्कोटिक सेल सुद्धा सुरुवात झालेला आहे. PI गीता बागवडे मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्टाफ सुद्धा आहे. या NDPSच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पथक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत NDPSचे जे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत. इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा NDPSच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही, तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे, जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे, तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच खातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल. नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा पाडणारा केला होता, मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही. आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे. किती वर्षातल्या कारवाया करून हे जे गुन्हेगार आहेत किती वर्षातले? मागच्या 10 वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे. त्याच्यावर जास्त गुन्हे आहेत असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. हे स्पेशल NDPSचे आरोपी आहेत, त्याच्यावरती NDPSचे गुन्हे दाखल आहेत. मागील 10 वर्षापासून कारवाईवरती निश्चितच आमचा अँटी नार्कोटिक सेलचा एक नंबर आहे, विशेष नंबर, तो सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे. कुठल्याही नागरिकाला किंवा कुणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते कळवू शकतात. त्याच्यावरती 100% कारवाई होईल. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल याची स्थापना केलेली आहे. शहरामधले NDPS विक्री, बटन असेल, गांजा असतील, सिरप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत ज्यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत, वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत, यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे. अँटी नार्कोटिक सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल, त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे. 95 290 190 61 95 290 19061. या नंबरवर कुठलाही नागरिक NDPS संदर्भातली जी काही माहिती असेल, कोणी अवैध विक्री करत असेल, कोणी सप्लाय करत असेल, कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे, अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण WhatsApp करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता. त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील. तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत. आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे.
आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे. आत्तापर्यंत NTPS पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत. यापुढेही कारवाई चालू राहणार आहे. याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत, ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या NGOंनी पुढाकार घेतलेला आहे. पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या NGO साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NC सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं. लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान मुलांकडून विक्री केली जाते. तर त्याच्याबरोबर NDPS कायद्यासोबतच ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट कायद्यानुसार देखील कठोर कारवाई त्याच्या ठिकाणी होईल आणि त्या संबंधित पालकांना देखील जर त्यांचा दोष आढळला तर त्यांना देखील त्या ठिकाणी आरोपी करण्यात येईल. शहरातील कोणते परिसर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत. मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात, अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात, ओपन ग्राउंड्स असतात. तर त्या सगळ्या ठिकाणी NC सेल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि ज्याला कुणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या NGOच्या कार्यात काही सामील व्हायचं असेल तर त्यांनी देखील NC सेलला संपर्क साधा.